आज आपण सांगली जिल्ह्यामधला मिरज तालुका त्या ठिकाणचं म्हैसाळ नावाचं गाव आहे आणि या गावात घडलेली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना बघणार आहोत। आता या ठिकाणी एकाच परिवारातल्या 9 जणांनी आपलं आयुष्य संपवलेलं होतं। आता या घटनेबद्दलची माहिती आपण तर घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक मुद्दा जो आहे तो समजून घेऊया आणि तो आहे राईस पुलरचा। आता राईस पुलर म्हणजे काय, तर राईस म्हणजे तांदूळ, म्हणजे राईस म्हणजे तांदूळ किंवा भात, आणि पुलर म्हणजे आकर्षित करणे, ओढणे, म्हणजे तांदळाला आकर्षित करणारा घटक, म्हणजे तो एक विशिष्ट पद्धतीचा धातू आहे। आता हा एक चुंबकीय शक्ती असणारा धातू आहे आणि हा आपल्याकडे तांदळाला आकर्षित करतो, तांदळाला ओढतो। आता हा नाण्याच्या स्वरूपात असू शकतो, कटोरा, ग्लास, मूर्ती, वाटी, कोणत्याही स्वरूपामध्ये तो असू शकतो। आता हा जो धातू आहे तो धातू मिळतो कुठं, तर ज्या ठिकाणी वीज पडते, ते आकाशातली वीज जी आहे ती वीज पडते आणि त्या ठिकाणी हा असण्याची म्हणजे सापडण्याची शक्यता असते। आणि काही मंडळी तो ज्या ठिकाणी वीज पडते, पेपरला जर त्यांनी वाचलं की बाबा या ठिकाणी वीज पडलेली आहे, तर समाजातली अशी काही मंडळी आहेत की त्या ठिकाणी जातात आणि अशा पद्धतीच्या या धातूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात। किंवा तांब किंवा नाणं जे असेल त्या नाण्यावरती जर वीज पडली तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची शक्ती निर्माण होते। आता या धातूचा उपयोग काय, तर हा जो धातू आहे त्या धातूंमुळे अंतराळ जे असतं त्यातलं यान बनवलं जातं, सॅटेलाईट बनवले जातात, त्याच्यामध्ये हा वापरला जातो। आता अमेरिकेचं नासा वगैरे ज्या संस्था आहेत त्या संस्था अशा पद्धतीचा धातू खरेदी करतात आणि याची किंमत जी आहे ती हजारो करोड रुपये याची किंमत आहे। तर अशा पद्धतीचा असतो हा राईस पुलर। आता ज्यावेळी ही माहिती तपासण्यात आली होती की हा राईस पुलर खरंच असा असतो का, त्यावेळेस लक्षात आलं की असं काहीही नसतं। पण मी आता तुम्हाला जे वरती सांगितलं की तो तांदळाला आकर्षित करतो, त्यानंतर त्याचा यानात वापर केला जातो, नासासारखं जे संस्था आहेत त्या संस्था हे घेतात, हजारो करोड रुपये आपल्याला देतात, अशा गोष्टी समाजामध्ये पसरवल्या जातात। त्यामुळे मी सुरुवातीलाच ते सांगितलं, पण असं काही घडत नसतं आणि दुसऱ्याला लुटण्यासाठी, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी काही मंडळी याचा वापर करतात। आता आपण आजच्या स्टोरीकडे जाऊया। तर कृष्णा नदीचा तीर आहे, त्या ठिकाणी ऊस, द्राक्ष, केळी आणि विड्यांची पानं ही ज्या ठिकाणी जास्त येतात अशा पिकांनी सजलेलं गाव आहे। एक अत्यंत सुंदर असं बागायती गाव आहे आणि ते गाव आहे म्हैसाळ। आणि या संपन्न गावामध्ये, अतिशय सुंदर असणाऱ्या या गावामध्ये 2 भाऊ राहत आहेत, थोरले भाऊ आहेत। त्यांचं नाव आहे पोपट यल्लाप्पा वनमोरे। त्यांचं वय साधारणपणे 53 वर्षाचं किंवा 55-53च्या आसपासचं आहे। आणि हे बेडक गाव जे आहे त्या ठिकाणचं रयत शिक्षण संस्थेचं न्यू इंग्लिश स्कूल आहे, त्या ठिकाणी चित्रकला शिकवतात किंवा चित्रकलेचे ते शिक्षक आहेत। त्याचबरोबर ती विद्यार्थ्यांना बालमानसशास्त्राचे सुद्धा धडे ते देत आहेत। आता याच्या अगोदर ते आष्टा या ठिकाणी काम करत होते आणि 5-7 वर्षापूर्वी त्यांची तिथून बदली झाली आणि ते बेडग या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या हे म्हैसाळ या ठिकाणचं शिवशंकर कॉलनी आहे त्या भागामध्ये ते राहत आहेत। आणि ते योग नावाचा त्यांचा बंगला आहे किंवा घर आहे, त्या घरात ते राहत आहेत। यांच्याबरोबर यांची पत्नी आहे, पत्नीचं नाव आहे संगीता, त्यांचं वय साधारणपणे 45च्या आसपासचं आहे। त्यांचा मुलगा आहे, त्या मुलाचं वय नाव आहे शुभम आणि वय साधारणपणे 28च्या आसपासचं आहे। आणि मुलगी जी आहे तिचं नाव आहे अर्चना आणि तिचं वय साधारणपणे 25च्या आसपासचं आहे। आता ही जी मुलगी आहे ती मुलगी अत्यंत हुशार आहे आणि तिनं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, त्यानंतर तिनं परीक्षा दिली आणि बँकेमध्ये तिला नोकरी लागली आणि सध्या ही कोल्हापूर या ठिकाणी नोकरी करते आहे, काम करते आहे। पण त्या कोल्हापूरमध्ये आपली मुलगी एकटीच आहे आणि त्यामुळे मग तिला कोणीतरी बरोबर असलं पाहिजे, म्हणून तिची आजी म्हणजेच वडिलांची आई, त्यांचं नाव आहे अक्काबाई किंवा अक्काताई। तर या ज्या अक्काताई आहेत किंवा या ज्या आजी आहेत त्या आजी त्या नातीबरोबर ती राहत आहेत, म्हणजे आजी आणि नात कोल्हापूरमध्ये राहते आहे। अशा पद्धतीनं थोरले बंधू पोपट यांचा हा परिवार आहे। आता यांच्याच घरापासून काही अंतरावरती नरवाड रोड जो आहे त्या ठिकाणी अंबिकानगर आहे आणि या भागामध्ये पोपट यांचे धाकटे बंधू, त्यांचं नाव आहे माणिक यल्लप्पा वनमोरे, वय साधारणपणे 50च्या आसपासचं आहे आणि हे जनावरांचे डॉक्टर आहेत। त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी राहत आहेत, त्यांचं नाव आहे रेखा आणि वय साधारणपणे 45च्या आसपासचं। त्यांची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे प्रतिभा, वय साधारण 20 वर्षाचं आणि मुलगा जो आहे आदित्य, त्याचं वय साधारणपणे 16 वर्षाचं आहे। अशा पद्धतीनं हे 2 भाऊ आहेत आणि 2 वेगवेगळी घरं आहेत। त्याचबरोबर मग त्या 2 भावांच्या 2 पत्नी, त्यांची 2 मुलं आणि 2 मुली
अशा पद्धतीनं आणि घरामधली आजीबाई असा हा 9 जणांचा परिवार आहे आणि अत्यंत सुशिक्षित अशा पद्धतीचा हा परिवार आहे. नोकरी करणारा, व्यवसाय करणारा, मध्यमवर्गीय, शिकला सवरलेला असा हा परिवार आहे. आता हे 2 भाऊ जे आहेत ते जरी वेगळे राहत होते पण यांच्यामध्ये एकी होती आणि दोघंही भाऊ कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो एका विचारानं घेत होते, एकमेकांना विचारून ते घेत होते, एकमेकांना अडचणीमध्ये मदत करत होते आणि जे काय असेल ते भाऊ एकमेकांची चर्चा करूनच करत असायचे. आता या गावामध्ये या परिवाराला मान होता, प्रतिष्ठा होती. तारीख आहे 18 जून 2022, वार होता शनिवार आणि शनिवारच्या दिवशी त्यांची कोल्हापूरची जी मुलगी आहे ती मुलगी आणि आजी जी आहे ती आजी या दोघींनाही यांनी बोलावून घेतलेलं होतं आणि त्या दोघीही आलेल्या होत्या. घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. त्या दिवशीचा म्हणजे तो दिवस गेला, म्हणजे शनिवार गेला, त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. तारीख आली 19 जून 2022, वार होता रविवार आणि आजच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी या भावांनी दुकानदाराकडून, गावातलं जे दुकानदार आहे त्याच्याकडून 20 नारळ खरेदी केलेले होते. आता त्या दुकानदाराला आश्चर्य वाटलं, एवढे नारळ हे कशासाठी खरेदी करतायत, काही कार्यक्रम वगैरे आहे का? पण त्याला काय अपेक्षित उत्तर मिळालं नाही. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी हे दोनही परिवार जे आहेत म्हणजे थोरल्याचा परिवार, धाकट्याचा परिवार यांच्या घरची परिस्थिती असेल, मनस्थिती असेल, लोकांची वागण्याची पद्धत असेल तर अत्यंत म्हणजे सर्वसामान्य होती. त्याच्यामध्ये काय असं वेगळं आहे असं काही वाटत नव्हतं. आणि रात्रीच्या वेळी पोपट यांचा मुलगा जो आहे शुभम त्यानं गाडी काढली आणि आजीला बरोबरती घेतलं आणि तो त्याचे जे काका आहेत माणिक काका यांच्याकडे तो आजीला घेऊन गाडी घेऊन गेलेला आहे आणि त्याच ठिकाणी त्यानं रात्री 9 वाजता जेवण केलं. आणि या सुमारास म्हणजे तिकडं काकांकडं त्यानं जेवण केलं आणि इकडं त्यांच्या वडिलांचं सुद्धा जेवण झालेलं, म्हणजे दोन्ही भावांनी एकाच वेळेस जेवण केलेलं होतं. दोघांचा फोनवरती बोलणं झालेलं होतं आणि दोघांनी एकाच वेळी जेवण केलं. दोनही परिवार झोपले होते. आता एका बाजूला म्हणजे एका घरामध्ये थोरला भाऊ होता, त्यानंतर म्हणजे थोरले भाऊ त्यांचं नाव आहे पोपट, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी असे 3 जण झोपलेले होते. आणि धाकटा भाऊ जो आहे ते म्हणजे माणिक, त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी, त्यांची 2 मुलं, त्याचबरोबर ती आजी आणि शुभम हा पुतण्या जो त्यांच्याकडे आजीला सोडवायला गेला होता तो पुतण्या. तर असे 6 जण तिथं झोपलेले होते. आता दुसरा दिवस उजाडला, ती रात्र सरली, दुसरा दिवस उजाडला. आता डॉक्टर माणिक जे आहेत तर त्यांच्या घरी दूध द्यायला दूधवाले यायचे. तर दुसरा दिवस उजाडला होता, सकाळ झालेली होती, दूधवाला आलेला होता पण दरवाजा काय उघडला जात नव्हता आणि त्यांनी दरवाजा वाजवला बाहेरून पण काय आतूनही काही प्रतिसाद मिळाला नाही. आणि यावेळेस मग डॉक्टरांचे जे बाजूचे चुलत भाऊ होते यांनी सांगितलं की बाबा हे दरवाजा काय उघडत नाहीत. त्यावेळेस मग त्यांना फोन म्हणजे चुलत भाऊ जे आहेत त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न केला पण फोनही उचलला नाही आणि आतून काही प्रतिसादही मिळालेला नव्हता. आणि अखेर शेवटी मग पाठीमागचा दरवाजातनं जाता येईल का आत म्हणून पाठीमागच्या बाजूनं बघितलं तर पाठीमागचा दरवाजा उघडा होता. आणि मग ही मंडळी जी आहेत ती आत गेली आणि आत गेल्यानंतर जे दृश्य पाहिलं ते पाहिल्यानंतर मात्र यांचा थरकाप उडालेला होता. कारण डॉक्टर माणिक, त्यांच्या पत्नी, त्यांची 2 मुलं, त्यांचा पुतण्या आणि त्यांची आई असे 6 जण त्या घरामध्ये मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यांनी विष घेऊन आत्महत्या केलेली आहे असं तिथं दिसत होतं. आता ही एक अत्यंत दुःखद अशी बातमी होती आणि ती बातमी सांगण्यासाठी म्हणजे आता थोरला भाऊ पोपट जे आहेत त्यांच्याकडे काही लोक धावत गेलेली आहेत. कारण 6 लोक एका घरामध्ये मरण पावतात आणि ही गोष्ट त्या भावाला सांगण्यासाठी म्हणून ही लोक तिथं पोहोचली. पण त्या घरामध्ये सुद्धा अशीच अवस्था होती. पोपट जे आहेत ते हॉलमध्ये सोफ्याच्या जवळ पडलेले होते, त्यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांची मुलगी अर्चना जी आहे ती किचनमध्ये पडलेली होती आणि पत्नी ज्या आहेत संगीता या बेडरूममध्ये पडलेल्या होत्या. म्हणजे थोरल्या भावाच्या घरामध्ये 3 जणांनी आत्महत्या केलेल्या होत्या आणि धाकट्या भावाच्या घरामध्ये 6 जणांचे प्रेत पडलेलं होतं. आणि म्हातारी आई, तिची 2 मुलं आणि त्यांचा सुखी संपन्न हा परिवार या ठिकाणी संपूर्ण संपलेला होता. एक संपूर्ण वंशाचा निर्वंश या ठिकाणी झालेला होता. एक हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झालेला होता. मनसुन्न करणारी ही अत्यंत विदारक अशी ही घटना होती. आता ही सगळी बातमी जी आहे ती गावात पसरलेली आहे आणि सगळ्या गावात दुःखाची कळा पसरलेली होते. आणि हे गावच नाही किंवा हा तालुकाच नाही, हा जिल्हाच नाही, म्हणजे सांगली जिल्हाच नाही तर महाराष्ट्र आणि देशसुद्धा हादरलेला होता. आता हे जे
मृत्यूकांड आहे ते सांगली जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं मृत्यूकांड होतं. आता पोलिसांना तात्काळ मिरज पोलीस जे आहेत, मिरज ग्रामीणचे पोलीस, त्यांना कळवण्यात आलेलं होतं आणि पोलिसही लगेच घटनास्थळी पोहोचलेली आहेत, गावात आलेली आहेत. आता ही बातमी सगळीकडे पसरलेली होती, लोकांची गर्दी झालेली होती, पोलिसांच्या टीम या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या, वरिष्ठ पोलीस जे आहेत ते स्वतः जातीनं या ठिकाणी हजर होते, फॉरेन्सिक टीम आलेल्या होत्या, ठसेतज्ञ आलेले होते, तपासाला युद्ध पातळीवरती सुरुवात झालेली होती. पोलिसांनी पंचनामा करायला सुरुवात केली आणि विष घेऊन यांनी आत्महत्या केलेल्या आहेत असं प्राथमिकदृष्ट्या या ठिकाणी जाणवत होतं. आता पोलिसांना मृतक जे भाऊ आहेत दोघंही, त्या दोघांच्याही खिशामधून एक चिठ्ठी सापडलेली होती. याच्यामध्ये काही जणांची नावं लिहिलेली होती, काही आकडेवाऱ्या त्याच्यामध्ये होत्या. अशा पद्धतीची काही माहिती पोलिसांना, उपयुक्त माहिती अशी पोलिसांना मिळालेली होती. पोलिसांनी हे जे 9 मृतदेह आहेत ते मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मिरज शासकीय महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी पाठवले आणि इन कॅमेरा यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं होतं. आता ही जी घटना आहे ती घटना अत्यंत गंभीर अशा पद्धतीची होती. पोलिसांनी नातेवाईक, गावातली लोक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी यांच्याकडून जबाब घेतलेले आहेत, यांच्याकडून माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर त्या 2 चिठ्ठ्या सापडल्या होत्या आणि त्यांच्या आधारे प्लस काही तांत्रिक तपास पोलिसांनी केला, प्लस पोलिसांना काही माहिती वेगळी अजून मिळाली ती माहिती, आणि घरामध्ये सुद्धा पोलिसांनी काही तपासणी केलेली आहे किंवा झडती घेतलेली आहे. त्याच्यामधून जे काही कागदपत्रं मिळाली त्या आधारे पोलिसांनी काही निष्कर्ष या सगळ्याच्या आधारे समोर आलेले होते. आता मी निष्कर्ष असं का म्हणतोय माहिती आहे का, कारण या ठिकाणी ही आत्महत्या झालेली आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टी अजून वेगळ्या किंवा धक्कादायकसुद्धा आपल्यासमोर येऊ शकतात. पण आता फक्त जे माध्यमातून समोर आलं ते निष्कर्ष फक्त मी तुमच्यासमोर मांडतोय. आता या 2 भावांनी नारळ विकत घेतलेले होते. आता ते का विकत घेतले होते त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आता यामध्ये मग काय अंधश्रद्धा, गुप्तधन वगैरे वगैरे काय विषय होता का? आणि याच्यामध्ये अशी पण माहिती समोर येते की हे दोघं जे भाऊ आहेत ते भाऊ प्रचंड आर्थिक चणचणीमध्ये होते, त्यांच्यावरती कोट्यावधीचं कर्ज झालेलं होतं आणि यांना कोणत्या तरी गुप्तधनाचा शोध पण लागलेला होता. आता यांना तासगावचा एक तांत्रिक मांत्रिक कोणीतरी होता, तर तो ह्यांच्याकडे यायचा आणि ही माहिती बाहेरच्या लोकांकडून किंवा वाऱ्यावरची बातमी जी असते ना माहिती, त्या पद्धतीनं माध्यमांपर्यंत आलेली होती. आता काही तंत्रमंत्र वगैरे याच्यामध्ये काय होते का हा सुद्धा एक प्रश्न होता, किंवा या मृत्यूकांडाला हे तंत्रमंत्र काय जबाबदार होते का याच्याबद्दलचा तपास चाललेला आहे. दुसरी गोष्ट, मी सुरुवातीला तुम्हाला जे राईस पुलर हे सांगितलं होतं की अशा पद्धतीची काही गँग आहेत की ज्या गँग ह्या काही लोकांच्या संपर्कामध्ये येतात आणि त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना विश्वासात घेतात, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात आणि हा परिवारसुद्धा अशाच पद्धतीच्या एखाद्या गोष्टीमध्ये अडकला होता का? कारण राईस पुलर जे आहे त्यामुळे हे घडलेलं होतं असंही काही माध्यमातून समोर आलेलं होतं. आता यांनी काय होतं की यांनी काही कर्ज काढलेलं होतं, या परिवारातल्या मंडळींनी कर्ज काढलेलं होतं, बँकेचे लोन काढलेले होते आणि 10% काही लोकांकडून पैसे घेतले होते, खाजगी सावकारांकडून सुद्धा पैसे घेतलेले होते आणि त्यामुळे हे भाऊ तणावामध्ये होते. कदाचित आपल्याला हजारो कोटी रुपये मिळतील किंवा काही शेकडो कोटी रुपये मिळतील वगैरे, याच्यामुळे यांनी कदाचित हे पैसे काढलेले असतील. पण त्यानंतर मात्र त्यांना कळून चुकलं असेल की बाबा आपल्याला फसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित यांनी ही आत्महत्या केलेली असेल. आता काही माहिती अशी पण समोर येते की सावकारांनी यांना धमकी द्यायला सुरुवात केलेली होती, त्रास द्यायला सुरुवात केलेला होता आणि त्यामुळे मग या 2ही भावांनी आत्महत्येचा विचार केलेला होता. आणि त्याप्रमाणे मग रविवारी रात्री 9च्या सुमारास 2ही भाऊ एकमेकांशी बोललेले होते आणि त्यानंतर एकाच वेळेस यांनी जेवण केलं आणि जेवणामध्ये विषारी औषध टाकलं आणि नंतर स्वतःही हे औषध घेतलं आणि याच्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आता पोलिसांना जी काही कागदपत्रं सापडली, पोलिसांना जी माहिती मिळाली, त्या आधारे पोलिसांनी जवळजवळ 25 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आता याच्यामधले 13पेक्षा जास्त आरोपी जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि बाकी जे संशयित आहेत त्यांचा शोध चाललेला आहे. 7 पोलीस पथकं कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये या आरोपींच्या मागावरती आहेत. आता ही जी घटना आहे ती घटना अत्यंत गंभीर असल्यामुळे आणि याचा तपास चाललेला आहे, त्यामुळे मला आता अनेकांनी मेसेज केले होते की तुम्ही या विषयावरती बोला, म्हणून मी मला जे माझ्यापर्यंत जे पोहोचलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वरील काही आत्ता ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच गोष्टी असतील
किंवा जादूटोणा, कर्ज किंवा राईस कूलर किंवा अजून काय आहे ते पोलीस ज्यावेळेस तपास करतील त्यावेळेस ते आपल्याला सांगतीलच. पण या सगळ्या प्रकरणामध्ये याच्यामध्ये 9 जीव गेलेले आहेत आणि जे आता माध्यमातून समोर आलं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आता तुम्ही जर समजा या गावातील असाल किंवा या परिसरातील असाल आणि तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती असेल तर तीसुद्धा जरूर कळवा. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? आपल्याला 400-450 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे, तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होय चुकी नारायणी. म्हणजे आत्महत्या करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. हे तुकोबारायांनी 400-450 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे. तरीही आजही ह्या आत्महत्या होत आहेत आणि अत्यंत क्लेशदायक अशा पद्धतीच्या या घटना आहेत. त्यानंतर आता हे राईस कूलर, जादूटोणा, गुप्तधन, 2 तोंडाचा साप किंवा सोन्याची बिस्किटं, नागमणी, जादूचा शंख असल्या कोणत्याही गोष्टीच्या नादी लागू नका. आणि जे म्हणतात की मी तुम्हाला करोडो रुपये मिळवून देतो किंवा गुप्तधन मिळवून देतो, तर ती मंडळी मग गुप्तधनासाठी आपल्याकडे कशाला येतात ना? तुम्हाला जर गुप्तधन कुठं आहे हे माहिती आहे ना, तर मग तुम्हीच घ्या ना. आमच्याकडे येणार आणि मग आम्हाला 1000-500 रुपये मागणार आणि मग हे इथं असं करायला लागेल तसं करायला लागेल. ह्याच्यापेक्षा तिथं जर आहेत गुप्तधन, करोडो रुपये आहेत, तर तुमचं तुम्हीच घ्या, तुम्हीच करोडपती व्हा. दुसऱ्याला कशाला सांगताय? पण ह्यांना फक्त पैसे उकळायचे असतात. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत, पण त्या समजून घेतल्या जात नाहीत. आणि मग आपल्याकडे अशा पद्धतीनं मग निष्पाप बळी, म्हणजे मी ह्या घटनेबद्दल बोलत नाही तर एक ऑल ओव्हर बोलतो आहे, सर्वसाधारणपणे अशा पद्धतीनं लोक फसवली जातात आणि मग अघटित घटना घडतात. त्यामुळे कुणाच्याही प्रलोभनांना बळी पडू नका, चुकीच्या लोकांपासून सावध राहा. एवढंच आता यावरून आपण सांगू शकतो. बरं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.